आता आम्ही चाललोत आमच्या एका ठिकाणी चिरनेरला खूप दिवसांनी. बघा कोण कोण आहे. खाऊ तिकीट हा घे. आता आम्ही इथं मार्केटमध्ये उतरलोय. थोडासा सामान घरून विसरलो आम्ही. घेतस का? मी एक क्रंचेस देतोय. एक ही नवीन वाली क्रंचेस आहे. चलो लवकर मच्छर लगा. अशी 10-15 दिवस. हा असा रोड आहे इथून. आणि इथे आमचा छोटूसा फार्म हाऊस टाईप. फार्म हाऊस नाही, रूम आहे फक्त. चलो पूर्ण 1 वर्षानंतर आलो आम्ही. म्हणजे पप्पा हे सगळे येत असत कोण ना कोण. मी तर 1 वर्षानंतर आलो. ते पण काजलचा प्रोजेक्ट आहे म्हणून. ते काय ते उद्या समजेल तुम्हाला सकाळी. इथला फेवरेट माझी ही पिंक फुलं. आता काही नीट दिसत नाही, नंतर दाखवते. भाई दिस इज आवर प्लेस. हा इथं पान आहे. ही इथं झाड आहेत. हा व्ह्यू मी तुम्हाला सकाळी दाखवते, मस्त वाटेल. आता आम्ही दमलो. पहिले इथं साफसफाई करायला लागेल. जामची ना केलं कोणतरी. आलो आहे पण पसारा येतं. सगळं साफ करतो आणि मग भेटू. बाय. इथं चालू आहे आता चिकन कौल फ्राय. कुठला कसा हो गाय. आणि आग कमीच ठेव. मास्टर शेफ हिमांशू. बाबा लांबच राहा. इथं आता आम्ही ही कसली भेल बोलतो तिला. हे चिप्स आणले. मिक्स चिप्स आहेत. एक आहे मिक्स सगळ्याची. हा 2च घेतले होतं का क्रंचेस. ह्याची भेल बनवणार. इथं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर. आपले लिंबू पाहिजे होता. आता इथं टाकलं आहे कांदा टोमॅटो.
भेळ आणि चिकन काळा काळा करून आणलाय. बघू टेस्ट कसे. कशी लागते भेळ? ए ए हिरवी साडी कशी लागते? छान लागतं. मी बनवली म्हणून. मी बनवली आहे. तुझे इन्स्ट्रक्शन देतो ती चुरा नको करू. कांदा का भेगा दे का चुट्टी. हिला बघू शकता. काय आहे हा चावलेला आहे तिचे. एक अंगठा सुजलाय माझा. हा सूज आली. काय होती? कुंभार माशी चावली. कुंभार माशी न्यायला येईल. काजलचा चालू आहे अभ्यास. ही स्लीपिंग. चिकन खाऊन स्लीपिंग. पसारा तरी उचल. चलो कॅरम खेळलाय. पावडर पावडर बघू शकता. आता आम्ही ऑलरेडी चौघ. तर बोलते काकू बोलते मला पण यायचं. येत तर काय नाही. अशी 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 केली. अशी पावडर ऋषीची असते. बघू तू इन्स्पेक्शन कर ना. माझी व्हिडिओ नको काढू. हा नाही काढत बस. कसं केलं तर ते आधी सांगा. आयसा ना आयशी केलो ना. आयशी केलो. ए तू माझी नको करू. पण केलं चला. आज आपण संपून ठेवतो. मम्मीला संपून आहे मागं माहिती. आम्हाला थांब एक गेम मम्मीला घेतो ते बघू दे. हे आता हे ते रे का शटअप. माझ्या नको घालू. या घालव सगळ्या. अंगठ्याशी पाडते. पहिलीच बुज झालो. मला एक पण नाही पडली. काकू प्रो निघाली. कापून मला 30 पाली येते. ते सोडशी मारित नाही का असं सांगायचं म्हणा. तिच्यासाठी ठेवला येऊन ये मामी. असं मग मला तो असं नाही ना ये म्हणून मी आमचं ही बघ हिच्या ओ आता मी असा माझा फेस बघितला आणि समजला माझा कानातला मागाशी पासूनच पडलाय. एका कानातल्या गोल्ड 24 कॅरेट गोल्ड. एका कानातल्यातच फिरते. त्यामध्ये 10 वाला कानातला होता म्हणून मी सोन्याचं घालून फिरत. आता आम्ही लावलाय पुष्पा 2. नाही मी नाही बघितला म्हणून मी बघलास ना. नाही कधी गेलोय. या माणसाने बघितलंय. तोंड नको उघडू अजिबात. काय आहे ते. आम्ही व्ह्युअर्स. आई कुठे काय करते बघते. काय बघतोय? कॉर्ड लावलंय. कॉर्ड काय मुरा काजे सपोर्ट बघ तुझा कुठला घेतलाय. चलो मधील कुठं तरी असं शांतता. बाहेर आहे एवढा अंधार आणि आम्ही बाहेर बसलो. मी बघते सिरियल. गोगल आहे. मी पण आधी पुष्पा बघायला. पप्पाने कसं तरी वाळ औषधाचं जाम बेकार वाटत. जनावर उंदीर मी बसलोत मूवी बघायला आणि आता वाजले
हां 10 वाजले 10. 12 वाजेपर्यंत बाहेर. ही फुल जेवली. जेवायला या. हो जेवायला या. जेवून झाला स्वतःनी संपवला अर्धा नाही अक्का. The next day. आता आमची थोडी लेट सकाळ झाली आणि आता आम्ही करतात नाश्ता. काय आणलंय? वडापाव, जलेबी आहे. चटणी कशाची आहे मग? वडापावची आहे का? ओके. आणि तिकडे ती आली मच्छी. अरे मग नेटवर्क नाही तर. आज आम्ही उठलो लेट. वाजले किती आता वाजले 11. आम्हाला काल झोपायत 2 वाजले आणि घुरत होती. आम्हाला मूवीचा एक तर लॅपटॉपमध्ये येतो कमी आवाज नाही. आणि हा पण माणूस डिच करून झोपला. ही पण झोपली आणि नंतर विचारत होती काय झालं बोलतो. शेवटला फक्त दादा आणि मीच येतो. आता खाऊन घेतो नंतर आम्ही कुठेतरी चालवतो दाखवतो. चलो आता आम्ही चाललो चिरनेरमध्ये. चलो. काजलचा प्रोजेक्ट आहे त्यानिमित्तानं मंदिरात दर्शन पण होईल आणि व्हिडिओ पण. आता आम्ही चाललो चिरनेरच्या मंदिरात. गणपती बाप्पाचं मंदिर. हे माकड आहे इथं माकड आहे. माकड पण इथं दिसत नाही मला. झालंय का नाही फोकस आय डोंट नो. गेली इथं नाही. आणि इथून आता आम्ही चाललो. आता कसली फास्ट जातात गाड्यातून. इथून आम्ही आता चाललो चालत कारण की इथून रिक्षा नाही अजून. आणि इथून मंदिर थोडं लांब आहे. आम्ही चाललो मंदिरात. आम्हाला रिक्षा भेटली. तिथून थोडा लांब आहे म्हणून आता रिक्षा मिळाली. तिथं गेल्यावर दाखवतो म्हणजे. तिकडे एक हा छोटासा मंदिर आहे. कोणता मंदिर आहे? आम्ही मंदिरातून बाहेर पडलोय. हा मंदिर आहे गणपती बाप्पाचा आणि इकडे हनुमानाचं मंदिर आहे. आणि आज अजिबात गर्दी नाही. तुम्हाला जर यायचं असेल तर अशा नॉर्मल डेला इकडे येऊ शकता. चतुर्थीला जर आलात तर खूप गर्दी असते.
लोक अक्षरशः सकाळ सकाळपासून येतात. आम्ही आता चपला घालून येतो आणि मग नंतर तिकडे जातो. हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हा स्तंभ उभारण्यात आला होता. तारीख 3 जानेवारी 1932 आणि 7 जून 1932 रोजी सरकारने हा पाडला होता. तर पुन्हा इथे लिहिलं आहे 2 जानेवारी 1939 रोजी नाबा गंगखेर मुंबई सरकारचे मुख्यप्रधान यांच्या हस्ते उभारण्यात आले. तर ही अशी हिस्टॉरिकल प्लेसच आहे. तर पुढे पण दाखवते. 1 वाजला आहे आणि दुपार आहे. तुम्ही या ठिकाणी संध्याकाळी किंवा सकाळीसुद्धा येऊ शकता, कारण की आता ऊन लागते. बट काही गर्दी नाही, काय नाही, तर काय नाही वाटत इकडे. तर हा इथला हा असा परिसर आहे. हे काय मंदिर आहे. तिथे शंकराचं मंदिर आहे या साईडला. खूप जुना दिसते स्ट्रक्चरवरून. आहे तो तलाव, ज्या तलावात जी ती मोठी गणपती बाप्पाची मूर्ती होती ती लपवून ठेवली होती. म्हणजे ज्यांनी हुतात्म्य पत्करले त्यांची इथे नावं नोट केलेली आहेत आणि त्यांचे स्मारक इथे आहेत, तेही दाखवते मी. आणि 6 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरचा सत्याग्रह 1930 इथे पेंट केलं आहे. हे सर्व जे पेंट केलं आहे ती सत्याग्रहाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे काल्पनिक चित्र करून इथे पेंटिंग केलं आहे. बंद आहे. एवढी धूळ वगैरे म्हणजे ओपन कधीतरी करत असतील. पण येऊन बाहेरून बघून तुम्ही वाचून माहिती घेऊ शकता इथली, कारण की सर्व गोष्टी इथे नोट करून ठेवल्यात. जे 8 हुतात्मा झाले होते त्यांचे स्मारक इथे बनवले गेले आहेत. रोजी पाडलेल्या पहिल्या स्मृती स्तंभाचा कळस आहे हा. पुनर्स्थापना त्याची 25 सप्टेंबर 2005 रोजी केली. स्मारक 25 सप्टेंबर 2005 रोजी उभारले गेले तिथे आणि खूप मस्त. इथे ऊन जाम आहे. दर्शन पण झालं आहे आणि हे सर्व एक्सप्लोअर करून पण झालं, आमचं बघितलं आहे. आता जातो आम्ही घरी, जेवायला भूक लागली.
आता इथून चालू घरी म्हणजे जिथं आलो तिथं आणि मनशू गेला पाण्याची बॉटल आणायला आणि आता आम्ही इथून गावातून चालत जाणार आहोत. दादा बोलते की आहे रस्ता बघूला आणि की ऊन आहे जाम कंटाळा आला आहे तिकडं. पण सरळ चाललो तिथं तिकडून आलो होतो आणि हा तिथं मंदिर आहे आणि आता जाताना इकडून चाललो चालत 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 ऊन लागते एवढाच कारण आहे नाहीतर हे नसतं. पाणी पितो चालत चालत आम्ही आता या दगडाला तेचलो. हा कुत्रा आमच्या पाठीपट्टी आला आणि चालत चालत आम्ही ठेच लागली मला. त्या जंगलात आलो. लास्ट टाइम आम्ही आलो होतो तुला मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. हा आहे कॅक्टस. गावातून इकडे यायला पण रस्ता होता आणि इथून जायला पण गावात मंदिरापर्यंत जायला रस्ता होता पण आम्हाला माहिती नव्हता म्हणून जाताना रिक्षात आलो आणि येताना इकडून चालत आलो आणि इथून थोडा चालत गेल्यावर आमचं घर आहे. पाला सांगितलंय ना पोपटीला. चलो फिर काय होईल चिंचा स्टँड मस्त भेटला. स्टँड मस्त आहे. मात्र येऊन बोल एवढ्या मोठ्या खोल नदीच्या साईडला चाललो मी इथं आलो. 2 वाजले आम्हाला यायला आणि मला दिसला होता साप म्हणून मी पुढं पळाले आणि आता मला नव्हता दिसला यांना दिसला. आता आम्ही जेवतो. चल जेवायला गे. आता बसलो जेवायला. बनवला होता अंडा राईस. दमलो आहेत पण थोडा जेवतो आहे आम्ही. वाजलेत 2:30 आणि आम्ही इथे बसलो आहेत कारण इथेच थोडासा नेटवर्क येतं आहे. या इकडं आतमध्ये तर अजिबातच नाही काल बिना नेटवर्कची कालपासून आहोत. थोडंसं नेटवर्कमध्ये येऊन चेक करते पण बरं वाटते बिना नेटवर्कचं. ना नोटिफिकेशन ना काय. आणि हा बघा यूट्यूब ॲडिक्ट येडा आला आहे नुसता. हे प्रोजेक्टवाली माणसं टेन्शन आहे सबमिशन आहे. पोपटीचा पाला तोडायला आलो. पोपटीची तयारी. या बाईला लावली कामाला. हिमांशू लावते पाळा. ते आता का अंडी हे खाली जास्त बेसला. आधी अंडी कुठं लावतो ते. आता आमची कॉफी पण रेडी झाली आहे. सुगंध मग सुगंध घे. आम्ही बाहेर घेतली पेटवायला. त्यांची पेंडा खूप आहे मस्त अशी वरती जाईल आणि यांचा
काम चालू आहे यांचं इथे. आणि पोपटी पेटलेली आहे. मिनिट झालेत पोपटी लावून. अजून 20 मिनिट बाकी. आंबट कॉफी बोललो पिलीस पण. ती कुठं गेली गाईड? आमचा गाईड तिकडं बसलाय, दाखवते. हा बघा आमचा गाईड. जडे करणार एक्सपेरिमेंट. उलटा उलटा वरती वरती. नीट दाखवा. खतम, काम तमाम. चल. हे बघा टॅटू. नॅचरल टॅटू ह्याच्याने. आर्टिस्ट, टॅटू आर्टिस्ट. ब्लर का होते? कधी आला टायमिंग? कधी आला? टाकू का टॅटू? टायमिंग कधी आला? हां नुसता पेंडा टाकून धूर केला या माणसाने. बोल ओम बाबा तरी. कसा मस्त दिसते. तुझा का घालवला आई? आम्ही दोघींनी ठेवल्या फक्त. आम्ही स्नॅप पण टाकला. तिचा काय असा अजून पोपटी व्हायला 5 मिनिट आहेत. मेहंदीच काढ ना. टॅटू नाही टॅटू. टॅटू टॅटू आर्टिस्ट. झालेली आहे पोपटी आपली. न्यायाचा कसा प्रश्न आहे. नेली झाली आता इतर टाकायची. तुला वाटते आवरायला पुरं? I don't know. शेंगा सगळ्या टाकलेल्या का? मी आधी बोललो तू कारा करा. ठेवा ठेवा. मला माहिती आहे ना. हो हो काम पेपर आणतोय. पहिलं पाला काढू दे मग वर. चिमटा बाईला भारी आहे. पालावाला निघले का पहिल्या? आलेली आहे पोपटी आणि मस्त लागते. थोडासा आम्ही टेस्ट केलाय. चिकन चिकन कशी लागते? टेस्टच नाही गेले अजून. बोलला नाही कुणाला बाई कोण बोलला? मी बोललो बस अन्न का. थांब आपले शॉर्ट व्हिडिओ. मला पण वारा संपला. 3 चेअर्स. तिब अट्टल एवढी. कालचा असतं ना फ्लाईट जो आली हो मच्छर आली बघ. मग आता आमची पोपटी खाऊन झाली. एवढी राहिली अजून. आणि खाता खाता झालेला आहे अंधार. आम्ही लवकर बनवली पोपटी कारण अंधार झाला आता. आणि आम्ही लवकर पोपटी बनवली कारण ते दुसरे आले होते साईडचे. त्यांना लवकर जायचं होतं घरी म्हणून त्यांना खायला मिळालं म्हणून आम्ही लवकर बनवली. नाही तर लेट बनवणार होतो. आणि आता झालेला आहे आमचा अवतार. आता जेवायची पण इच्छा नाही. सगळा पोट पॅक झाला आणि जाम शेंगार चिकन आणि अंडा संपला त्याच्यातला. आता
थोड्या वेळात आम्ही निघू घरी जायला 9-10 वाजेपर्यंत. ठेवली शेकोटी कारण आलेली आहे इथं मच्छर, कारण की खूप झाड आहेत इथे. आणि स्काय बघा किती मस्त दिसते. आणि हा पसारा. चलो बाय. चलो चालो आम्ही. घे नीट ठेवा. लॅपटॉप आहे. बॅट कोणती ती त्याला बॅट घेते. ए चलो बाय, गुड नाईट. बाय बाय. बाबा